नमस्कार. वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण येत आहे 3 मार्च 2026ला. तर या दिवशी आहे धुलीवंदन आणि वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण आहे, मोठं ग्रहण असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते भारतात देखील दिसणार आहे. तर तुम्ही मी सर्वांनी, अगदी लहान मुलांनी, गर्भवती महिलांनी आणि वयोवृद्धांनी ते पाळणं आवश्यक आहे. ग्रहणाचा कालावधी आपण बघू. ग्रहण दुपारी 3:20 सुरू होत आहे आणि संध्याकाळी 6:47 ते संपणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने जर बघितलं तर ग्रहणाचे वेध हे ग्रहण सुरू व्हायच्या आधी 9 तास सुरू होतात. म्हणजेच दुपारी 3:20 ग्रहण सुरू होत आहे तर पहाटे 6:20 त्याचे वेध सुरू झालेले असणार आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही ग्रहणाचे वेध पाळू शकता. ज्यांना ग्रहणाचे वेध पाळणं शक्य नाही आहे पण ग्रहणातले सगळे नियम पाळायचे आहेत, त्यांनी दुपारी 3:20 संध्याकाळपर्यंत सगळे नियम पाळणं आवश्यक आहे. आता ते नियम काय असणार आहे? तर ग्रहणामध्ये अन्न सेवन करायचं नाही आहे. शक्यतो पाण्याचं सेवन देखील करायचं नाही आहे. धुलीवंदन आहे तर रंग देखील खेळायचा नाही आहे. नामस्मरण, जप करणं किंवा देवपूजा करणं ह्या गोष्टी तिथे उचित राहणार आहेत, योग्य राहणार आहेत. अगदीच गर्भवती महिलांना पाणी पिणं आवश्यकच असेल किंवा भूक लागत असेल तर मी तिथे सांगेल की शिजवलेलं अन्न त्या कालावधीत खाऊ नका. पण फ्रूट्स म्हणजेच फळाहार हा तुम्ही घेणं तिथे योग्य राहणार आहे. लहान मुलांनी, मोठ्यांनी सर्वांनी त्या दिवशी जर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर ग्रहणाचा दोष आपल्याला लागणार नाही. समजा सकाळी दूध तापवलं आहे किंवा सकाळी अन्न शिजवलं आहे आणि ग्रहण संपल्यानंतर आम्हाला ते सेवन करावं लागणार आहे. काही पदार्थ असे आहेत घरात जे फ्रीजमध्ये आहेत, काही स्टोअर केलेले आहेत आणि ग्रहणामध्ये त्याच्यावर परिणाम होऊन त्याचा दोष लागतो का? तर अशा वेळी काय करायचं आहे, शिजवलेल्या अन्नामध्ये, दुधामध्ये किंवा जे अन्न घरामध्ये आपण पुढे काही दिवस आणखीन वापरणार आहोत त्याच्यामध्ये तुळशीपत्र तुम्ही टाकून ठेवायचं आहे ग्रहण सुरू व्हायच्या पूर्वी. आणि त्यानंतरच ग्रहणाचे नियम आपण पाळायचे आहेत. ग्रहणामध्ये सगळ्यात शुभ वास्तू सुरक्षेसाठी आणि तुमच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी तुम्ही घरामध्ये दिवापुढे किंवा दक्षिण दिशेमध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा चालू ठेवणं हे आवश्यक राहणार आहे. आता तो दिवा दुपारी 3 वाजता लावला तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजेच ग्रहण सुटेपर्यंत तो चालू असणं आवश्यक राहील. ग्रहणामध्ये वॉशरूमला जायचं नाही आहे, कुठल्याही गोष्टीचं कटिंग करायचं नाही आहे, कापायच्या नाही आहेत गोष्टी, फळं, भाज्या किंवा बाकी अन्य स्वरूपामध्ये. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की अंघोळ, स्नान करायचं आहे ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे 6:45 ग्रहणामध्ये कोणी काही अन्न खायला दिलं किंवा ऑफर केलं तुम्हाला तर शक्यतो ते ग्रहण करायचं नाही, ते टाळायचं आहे. ग्रहणामध्ये दान करणं शुभ मानलं जातं पण ते ग्रहणामध्ये नसतं करायचं. ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6:45 तुम्ही कोणालाही दान करू शकता, कोणत्याही स्वरूपात दान करू शकता, जसं की वस्त्रदान, अन्नदान किंवा लक्ष्मीदान. तर ती तुमची चॉईस राहणार आहे. तर वर्षाचं मोठं चंद्रग्रहण हे 3 मार्चला आहे. आपण सगळे ते पाळूया. याच्यामध्ये आणखीन काही नियम जसं की गर्भवती महिलांनी अगदीच तुम्हाला दुपारी झोप येत असेल आणि ग्रहण कालावधीमध्ये झोपायचं देखील नसतं. पायाची अडी घालायची नाही आहे किंवा पाय पसरून बसायचे नाही आहे. व्यवस्थित मांडी घालून किंवा फार पूर्वीच्या महिला पद्मासन घालून बसायच्या. अगदीच एवढं कडक पाळणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात फेऱ्या मारू शकता. झोपायचं नाही आहे त्यासाठी तुम्ही मंत्रसाधना किंवा म्युझिक थेरपी अप्लाय करू शकता. तर आपण सगळे ग्रहण पाळूयात. अगदीच काही तुम्हाला प्रश्न असतील त्या संदर्भात तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये तुमचा क्वेश्चन नक्की सेंड करू शकता. धन्यवाद.